हॅलो एव्हरीवन. तर आज तारीख आहे 20/11/2025. इथं जर बघितलं तर कालचा जो आपला व्ह्यू होता म्हणजे 19 तारखेचा तो आपला सेलिंग साईडचा होता. आता सेलिंग साईडचा व्ह्यू होता तो कशा पद्धतीने होता की मार्केटमध्ये लोअर साईडला स्टॉप लॉस अवेलेबल नाही. तर मार्केटने इथं स्टॉप लॉस क्रिएट करावे आणि त्यानंतर मार्केटनं सेलिंग साईडचा मोमेंटम करेल असा व्ह्यू होता. पण सिच्युएशन नुसार काय झालं की मार्केटमध्ये इथं जर बघितलं तर स्टॉप लॉसच क्रिएट झाले नाहीत. मार्केटने काय केलंय डायरेक्टली क्लोजिंग प्राइसचा आणि इथं 58,800चा ब्रेकडाऊन केल्यामुळं इथं फक्त सेलर्सच ऍक्टिव्हेट झाले. त्यामुळं हा मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे आजच्या दिवशी आपण कसं काम करू शकतो किंवा कशा पद्धतीने मार्केटला बघू शकतो. इथं जर बघितलं तर ऑलमोस्ट हा मोमेंटम जर आपण मेजर केला तर 560 पॉईंटचा हा मोमेंटम झालाय. आता ज्यांनी कोणी इथं बाय केलं असेल म्हणजे मार्केटमध्ये तर पहिली गोष्ट इथं जर बघायला गेलं तर मार्केटने एक ट्रॅप क्रिएट करून अप्पर साईडला आले तर इथं आपण हे कन्सिडर करू शकतो की इथे एक ऑपरेटर अवेलेबल आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण कसं काम करू शकतो? पहिली गोष्ट इथं जर बघितलं तर इथला बायर जो असेल किंवा ज्यांनी कोणी इथं मार्केटला टर्न केलं असेल ते चांगल्या प्रॉफिटमध्ये असतील. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे इथं 58,000चा ब्रेकआउट 59,000चा ब्रेकआउट. आता 59,000चा ब्रेकआउट झाल्यानंतर इथं बायर्स ऍक्टिव्हेट झाले असतील. त्याचबरोबर मार्केटमध्ये इथं 59,200चा ब्रेकआउट झाल्यावर सुद्धा बायर्स ऍक्टिव्हेट झाले असतील. प्रॉबिलिटी नुसार इथल्या बायरला तर आपण टार्गेट करू शकत नाही. पण सिच्युएशन नुसार मार्केटमध्ये फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर फर्स्ट प्रायोरिटी मार्केटला इथं स्टॉप लॉस क्रिएट करणे ही असेल. म्हणजे मार्केटमध्ये काय होईल आधी इथून एक सेलिंग फॉल आपल्याला बघायला मिळेल. सेलिंग फॉल बघायला मिळाल्यानंतर मार्केट पुन्हा एकदा आपल्याला एक अप्पर साईडचं मोमेंटम देऊ शकतं. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण फर्स्ट फर्स्ट प्रायोरिटी आपण सेलिंगला देऊ शकतो. त्यानंतर सेकंड प्रायोरिटी आपण बाईंगला देऊ शकतो. आता जर आपल्याला दोन्ही सिच्युएशन मध्ये काम करायचं असेल तर त्याच्या कंडिशन्स काय आहेत? पहिली गोष्ट जर मार्केटमध्ये फर्स्ट सेलिंग मध्ये काम करायचं असेल तर इथं आपल्याला मार्केट फ्लॅट ओपन झालं की मार्केट थोडंसं रिजेक्शन दाखवायला सुरुवात केल्यानंतर एक स्मॉल एसएल न आपल्याला सेलिंगचा ट्रेड प्लॅन केला पाहिजे. त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं केअरफुली काम केलं पाहिजे कारण इथून जर मार्केट सेलिंगला आलं तर हाय प्रोबॅबिलिटी असते की जसे मार्केटमध्ये इथं स्टॉप लॉस क्रिएट होतील आणि इथले रिटेल ट्रेडर एक्झिट होतील मार्केट पुन्हा आहे त्या कंडिशन मध्ये रिव्हर्सल होत असते. मग इथे एक आपल्याला बेसिक टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर आपण एक सेल एक्झिट करू शकतो. त्यानंतर जर डायरेक्टली आपल्याला बाईंग साईडला काम करायचं असेल तर कसं करू शकतो? मार्केटमध्ये हा मोमेंटम पूर्णपणे होऊन गेल्यानंतर मार्केटमध्ये स्टॉप लॉस क्रिएट झाल्यानंतर विथ ट्रॅप क्रिएट झाल्यानंतर मार्केटमध्ये आपण इथं बाईंग साईडला काम करू शकतो. तर अशा पद्धतीचा हा हे स्ट्रक्चर आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे निफ्टी फिफ्टीचा. निफ्टी फिफ्टी मध्ये पण जर बघितलं तर कंटिन्युएशन मध्ये मोमेंटम झालेला आहे. आता 19 तारखेचा चार्ट जर बघितला तर मार्केटमध्ये ऑलमोस्ट इथून एक बाईंग साईडचा मोमेंटम झालाय. त्यामध्ये 26,000चा ब्रेकआउट झालाय. त्यानंतर प्रिव्हियस डे हायचा सुद्धा ब्रेकआउट झालाय. म्हणजे ऑलमोस्ट इथं जर बघितलं तर इथं ट्रॅप अवेलेबल आहे. तर मार्केटमध्ये फ्लॅट ओपन झालं, गॅप ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर इथं आपण डायरेक्टली फर्स्ट प्रायोरिटी सेलिंगला देऊन त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपला बाईंगचा राहील पण फर्स्ट प्रायोरिटी आपली सेलिंगची राहील. थँक्यू.